नमस्कार, स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आंब्याचे बरेचसे पदार्थ आपण सीझनमध्ये करत असतो, पण त्यापैकी आवर्जून केला जावा असा पदार्थ म्हणजे आंबा आणि नारळाची वडी. आंब्याच्या स्वादामुळेच अतिशय सुंदर लागते, अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी चविष्ट आंबा बर्फी आज आपण बनवते. बनवायला जितकी सोपी तितकीच चवीला रुचकर ही वडी बनवून तयार होते. सुरुवातीला त्यासाठी आंब्याचा गर लागणार आहे आपल्याला. केशर आंबा घेतलाय मी. आवर्जून केशर किंवा हापूस आंबा घ्यावा, कारण त्यांनाच मुळात चव छान असते, त्यामुळे आपल्या वडीला खूप रुचकर अशी ही चव येते. आता हा आंबा मी बारीक फोडी तयार करून घेतल्या आहेत त्याच्या, आणि एका वाटीच्या सहाय्याने सगळं साहित्य मोजून घेणार आहे. ज्या वाटीने किंवा कपाने तुम्ही आंब्याचा गर मोजणार ना, त्याच्यानेच पुढचं साहित्य मोजायचं आहे, म्हणजे परफेक्ट रेसिपी आपली ही बनवून तयार होणार आहे. आता 1 वाटी आंब्याचा गर घेतला आहे मी, आणि अर्धी वाटी साखर घेतली त्याच्यासाठी, कारण आंबा खूप गोड असल्यामुळे अर्धी वाटी पुरेशी झाली. जर आंबा आंबट असेल तर तुम्ही थोडं साखरेचं प्रमाण जास्तीचं घेऊ शकता. आता रेग्युलरची दुधाची साय घेतली मी, पाव वाटी. चमच्याने मोजली तर 3 ते 4 चमचे येणारे. जरूर टाकावी, खूप छान रुचकर चव येते सायमुळे, अगदी खव्याची चव येते. तूप टाकायची गरज नाही पडत, कारण सायमुळे खूप छान तुपाचं टेक्स्चर येतं आपल्या वडीला. आता मिक्सरला बारीक करून घेतले, तुम्ही पाहू शकता साय असल्यामुळे खूप छान क्रीमी असं टेक्स्चर आलं याचं. आता याला आपल्याला शिजवायचं आहे हे मिश्रण मध्यम गॅसवरती. अगदी 3 ते 4 मिनिटात त्याला उकळी यायला लागली. त्या टायमाला हे ट्रान्सपरंट होतं बघा, कारण साखर विरघळली आपली, थोडं पातळ झालं हे मिश्रण. असं छान ट्रान्सपरंट दिसायला लागलं, कलर बदलला ना, ह्या स्टेजला आपल्याला आता याच्यात नारळ टाकायचं आहे. ओले 2 नारळ घेतले होते मी, त्यांना खवून घेतले किंवा त्याचे तुकडे करून त्यांना किसून घ्यायचं आहे. मात्र त्याचं जे बाहेरचं काळपट साल येते ना, ती काढून घ्यायची आपल्याला, कारण काळपटपणा बरोबर नाही वाटत वडीमध्ये. छान अशी स्वच्छ सुंदर ट्रान्सपरंट वडी सुंदर दिसते दिसायला. आता दाबून भरला तर 1.5 वाटी हा नारळाचा चव आला आहे, आणि अलगद मोजला तर 2 वाट्या हा नारळाचा चव भरणार आहे. आता याला देखील छान एकसारखा हात चालवत छान परतून घेतलं आहे. सुरुवातीला हे मिश्रण पातळ वाटते आपल्याला. आता 10 मिनटं झालीत आत्तापर्यंत. तुम्ही पाहू शकता असं पातळसर हे मिश्रण, जसं जसं वेळ जाईल तसं हे घट्ट होत जाणार आहे, आणि तूप देखील सुटत जाणार आहे याला. आता मिश्रण परतायचं किती हे जर म्हटलं तर जसा वेळ जाईल तसं हे मिश्रण घट्ट होणार आहे, आणि तूप देखील सुटणार आहे याला, आणि कढई देखील सोडत जाणार आहे हे मिश्रण. सुरुवातीला कढईला किती चिपकलं होतं तुम्ही पाहू शकता, आणि आता त्या किती मोकळं झालं आहे ते. चमच्याला चिपकत नाही, कढईला चिपकत नाही, आणि अगदी तूप सुटून छान असा गोळा तयार झाला आहे त्याचा. असं घट्टसर झालं आहे, वडी थापता येईल इतर आपल्याला लगेच लक्षात येतं. ह्या स्टेजला मी गॅस बंद केला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 20 मिनटं लागलेली आहेत मध्यम मोठ्या गॅसवरती. छान असं हे कोरडं परतून घेतलं आहे. तुम्ही हवं तर अजून कोरडं करू शकता. आता तुपाचा हात लावून एका ताटामध्ये हे मिश्रण मी काढून घेतलं आहे, आणि चमच्याच्या सहाय्याने छान असं पसरून घेतलं आहे. जसा वेळ जाईल तसं हे मिश्रण आता कोरडं होत जाणार आहे, आणि वडी पाडण्यासाठी आपलं हे तयार होणार आहे. सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याला चिपकतं हे. छान असं जरा वेळ गेल्यानंतर, वाफ गेल्यानंतर उलटण्याने छान असं पसरून घेतलं आहे त्याला. हवं तर वाटीला तुपाचा हात लावून छान असं पसरून घ्यायचं एकसारखं. आता हे थंड होण्यासाठी ठेवलं आहे मी. तुम्हाला जर लगेच वडी पाडायची असेल तर फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा, लगेच वडी पाडण्यासाठी आपलं तयार होतं. आणि फ्रीज बाहेर म्हटलं तर 2.5 तास लागलीत मला गार होण्यासाठी. तुमचं मिश्रण किती पातळ आहे त्यानुसार वेळ कमी जास्त लागू शकतो. जर पातळ असेल तर जास्त वेळ लागू शकतो, आणि घट्ट असेल तर कमी वेळ लागू शकतो. छान वड्या पाडण्यासाठी 2-2.5 तासात हे मिश्रण तयार झाले. छान अशा चौकोनी आकाराचे छोटे पीस तयार करून घेतलेत मी. ओला नारळ असल्यामुळे खूप रुचकर मऊ लुसलुशीत आपली ही वडी बनवून तयार होते. आपण नेहमीच रवा आणि सुका नारळाचा चुरा वापरून वड्या तयार करतो. सुका नारळाची वडी पण छान लागते, पण काय होतं ते सुका नारळ असल्यामुळे घशात अडकते जरा. हे ओला नारळ असल्यामुळे खूप छान क्रीमी मऊ लुसलुशीत अशी तोंडात टाकताच विरघळणारी वडी तयार होते. कलर देखील तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलाय. उपवासाला देखील चालते. खूप छान चवीला रुचकर ही वडी बनवून तयार होते. आंब्याचा सीझन असेपर्यंत नक्की तयार करून बघा तुम्ही. फ्रीज बाहेर म्हटलं तर 3 ते 4 दिवस आरामात टिकते, आणि जर तुम्हाला जास्त दिवस टिकून ठेवायची असेल, जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. छान अशी ही वडी हव्या त्या आकारात कट करून तयार झाली आहे. सुंदर कलर, तितकीच चवीला रुचकर, अगदी झटपट तयार होणारी ही उपवासाला चालणारी खूप छान रुचकर ही वडी बनवून तयार झाली. तुम्ही आंब्याचा सीझन असेपर्यंत नक्की तयार करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, मित्र नातेवाईकांमध्ये